नमस्कार. ऑप्शन ट्रेडिंग हे नाव ऐकल्यावर अनेकांना वाटतं की ही खूपच क्लिष्ट गोष्ट आहे, पण खरं सांगायचं तर योग्य पायाभरणी केली तर ते सोपं होऊ शकतं. आणि ती पहिली, सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे स्टॉक मार्केटला समजून घेणं. कारण ऑप्शन्स हा काही वेगळा खेळ नाहीये, तो ह्याच मोठ्या मार्केटचा एक भाग आहे. चला तर मग ह्या विश्लेषणात आपण अगदी मुळापासून सुरुवात करूया. अच्छा, कधी विचार केलाय का की ह्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांना आपला पसारा वाढवण्यासाठी, नवीन प्रोजेक्टसाठी इतका प्रचंड पैसा मिळतो कुठून? म्हणजे बँकेकडून कर्ज घेणं हा तर एक मार्ग आहेच, पण त्या पलीकडे एक खूप मोठी आणि इंटरेस्टिंग दुनिया आहे. चला तर मग याच दुनियेचं पहिलं दार उघडूया आणि समजून घेऊया की हे स्टॉक मार्केट म्हणजे नक्की आहे तरी काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं ना, तर स्टॉक मार्केट म्हणजे एक मोठी आर्थिक बाजारपेठ. जशी भाजी मंडई असते ना, जिथे आपण भाजीपाला खरेदी करतो, सेम तसंच. इथे कंपन्यांचे शेअर्स म्हणजे त्यांच्या मालकीचे छोटे छोटे हिस्से विकत घेता येतात आणि विकता येतात. बस इतकं सोपं आहे हे. बरं, ही एक बाजारपेठ आहे हे तर कळलं, पण मग प्रश्न असा येतो की कंपन्यांना इथे येऊन आपले शेअर्स विकायची गरजच का पडते? बघा, जेव्हा एखाद्या कंपनीला मोठा विस्तार करायचा असतो तेव्हा त्यांना प्रचंड पैशांची गरज लागते. आता एकतर ते बँकेकडून कर्ज घेऊ शकतात, पण त्यावर व्याज द्यावं लागतं. त्याऐवजी एक उत्तम मार्ग आहे, तो म्हणजे थेट आपल्यासारख्या सामान्य लोकांकडून पैसे उभे करणे. यालाच पब्लिक फंडिंग म्हणतात. यामुळे कंपनीवर कर्जाचं ओझं पण येत नाही. आणि ही जी प्रोसेस आहे, जिथे एखादी कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स लोकांसाठी विक्रीला आणते, त्या प्रक्रियेला एक खास नाव आहे, IPO, म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग. एकदा का कंपनीचा IPO आला की ती स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होते. आणि मग काय? मग कोणीही तिचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतो. चला, हे अजून सोपं करूया एका उदाहरणाने. समजा एक कंपनी आहे आणि तिचा आजच्या तारखेला एकूण व्हॅल्युएशन म्हणजे मूल्य आहे 100 कोटी रुपये. आता कंपनी काय ठरवते की या 100 कोटी रुपयांच्या मूल्याचे आपण छोटे छोटे हिस्से करूया. किती? तर समजा 1 कोटी हिस्से. हे 1 कोटी हिस्से म्हणजेच 1 कोटी शेअर्स. मग आता गणित अगदी सोपं आहे, बरोबर? 100 कोटींचं व्हॅल्युएशन आणि त्याचे 1 कोटी शेअर्स, म्हणजे 100 कोटी भागिले 1 कोटी, एका शेअरची किंमत झाली 100 रुपये. एकदम सिंपल. आता इथे येतो सगळ्यात महत्वाचा भाग. जेव्हा कोणी 100 रुपये देऊन या कंपनीचा एक शेअर विकत घेतं, तेव्हा ते फक्त पैसे गुंतवत नाहीत, तर ते त्या कंपनीच्या एका छोट्याशा भागाचे मालक बनतात. यालाच म्हणतात इक्विटी ओनरशिप. म्हणजे कंपनीच्या नफ्यात, तोट्यात, तिच्या वाढीमध्ये तुमची थेट भागीदारी. ओके, तर कंपन्यांना पैसे का लागतात हे तर आपल्याला कळलं. पण आता वळूया आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. सामान्य माणूस स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवतो कसा? स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवायचे म्हटले की प्रामुख्याने 2 मुख्य मार्ग समोर येतात. आणि हो, या दोन्हीतला फरक समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. आणि ते 2 मार्ग आहेत, इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग. आता उद्देश दोघांचाही एकच आहे, पैसे कमवणे, पण त्यांच्या कार्यपद्धतीत जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, एकीकडे आहे इन्व्हेस्टमेंट. याचा अर्थ काय? तर चांगल्या मजबूत कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यायचे आणि अनेक वर्ष म्हणजे 5, 10, 15 वर्ष ते होल्ड करायचे. इथे उद्देश असतो दीर्घकाळात संपत्ती निर्माण करण्याचा. आणि दुसरीकडे आहे ट्रेडिंग. हा आहे शॉर्ट टर्म गेम. म्हणजे आज शेअर घेतला, उद्या किंवा काही आठवड्यांनी विकला. इथे शेअरच्या किमतीत होणाऱ्या लहान मोठ्या चढउतारांचा फायदा घेऊन नफा कमवण्यावर पूर्ण फोकस असतो. आता या ट्रेडिंगच्या जगातही वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, फ्युचर्स ट्रेडिंग. आणि एक असा प्रकार ज्याबद्दल आपण ही संपूर्ण सिरीज बनवत आहोत, तो म्हणजे ऑप्शन्स ट्रेडिंग. हो, तर आपलं पूर्ण लक्ष या सिरीजमध्ये ऑप्शन्स ट्रेडिंगवरच असणार आहे. हां, खरं तर स्टॉक मार्केटमधला एक ॲडव्हान्स्ड प्रकार मानला जातो. का? कारण याची खासियत अशी आहे की इथे कमी भांडवलात मोठे सौदे करता येतात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, जिथे जास्त परताव्याची शक्यता असते तिथे धोकाही तितकाच मोठा असतो. म्हणूनच योग्य ज्ञान आणि रिस्क मॅनेजमेंटशिवाय यात उतरणं धोकादायक ठरू शकतं. बरं, हे शेअर्स विकत घेणं, विकणं हे सगळं होतं कुठे? तर यासाठी आपल्या भारतात काही प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत. भारतात मुख्यत्वे 2 स्टॉक एक्सचेंज आहेत. एक म्हणजे NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि दुसरं म्हणजे BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. एक गोष्ट लक्षात घ्या, भारतातलं बहुतेक ट्रेडिंग आणि विशेषतः आपलं ऑप्शन्स ट्रेडिंग हे प्रामुख्याने NSEवर होतं. आणि हे ट्रेडिंग कशात होतं? तर थेट एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये नाही, तर निफ्टी 50 आणि बँक निफ्टी यांसारख्या इंडेक्समध्ये. आता इंडेक्स म्हणजे काय? तर सोप्या भाषेत देशातल्या टॉप 50 कंपन्यांचा एक गट म्हणजे निफ्टी 50.
या गटावरून आपल्याला संपूर्ण बाजाराची दिशा कळते आणि आपलं सगळं लक्ष पुढे याच इंडेक्सवर असणार आहे. तर मग आज आपण काय काय पाहिलं? स्टॉक मार्केट म्हणजे काय, कंपन्या IPO का आणतात, शेअर म्हणजे नक्की काय आणि इन्व्हेस्टमेंट व ट्रेडिंगमधला महत्त्वाचा फरक. हा सगळा पाया आता आपला पक्का झालाय. आणि हा पाया पक्का झाल्यावरच मनात खरा प्रश्न येतो की हे ऑप्शन्स ट्रेडिंग म्हणजे नेमकं आहे तरी काय, ते कसं काम करतं. याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत पुढच्या भागात.